आय-टी किंवा कॉर्पोरेटमध्ये जी लोकं काम करतात, तिथं फिमेल हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सचं प्रमाण जास्त आहे कंपॅरेटिव्ह मेल. हे कितपत खरं आहे? बघायला गेलं तर कॉर्पोरेटमध्ये या गोष्टी खूप जास्ती प्रमाणात वाढताना दिसत आहेत आणि त्याच्यामुळे कॉर्पोरेट मधली जनरेशन जी आहे ऍडिक्शनकडे खूप वळते. म्हणजे काय होतं, आता घरातनं सकाळी सकाळी वाद झाले, वाईफ सोबत असेल किंवा हसबंड सोबत असेल, मग मी कामावरती आल्यावर माझ्या चेहऱ्यावरती ते दिसतंय, मी सॅड आहे कारण की माझी प्रोडक्टिव्हिटी कमी झाली. तर मग माझा बॉस असेल, माझे कलिग असतील, ते मला विचारतात, आर यू ओके? मला ते खूप छान वाटतंय. छान वाटतं इन द सेन्स मला इमोशनली कनेक्ट वाटते आणि मी तिकडेच रडायला लागते. कारण की मला कोणाला तरी ते सांगायचंय, व्यक्त व्हायचंय. बट सांगायला कोणीच नाही. माझा नवरा काही ऐकून घेत नाही. मग कोणी असं प्रेमाने विचारलं की मग माझा बांध फुटतो आणि मी सांगायला लागते. मग तो कन्सोल करणार, ठीक आहे. मग तो दिवसभर काळजी घेणार. कॉफीला जाऊयात का? तू काही खाल्लंयस का? तू पाणी घे वगैरे, वगैरे. मग तिचा वर्कलोड थोडा कमी करण्याचा प्रयत्न करणार आणि मग ते हवं-हवंसं वाटतं. मग हवं-हवंसं वाटायला लागलं की हळू मग काय होतं, मला ऑफिसला जायची खूप उत्सुकता निर्माण होते. का? तर तो पर्सन तिकडे आहे. तो मला समजून घेणार आहे. ॲटलीस्ट मी कम्युनिकेशन त्याच्याशी करू शकते जसं मला वाटतंय. राइट? मग ते ऐकून घेणार असल्यामुळे सुरुवात होते. आणि मग हळू आपल्या बाउंडरीज आपण विसरतो. मग हळू ते हगमध्ये निर्माण होतं. रडायला लागलं की कन्सोल करणं. मग ते हळू पुढे जाऊन ते एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये कन्व्हर्ट होतं.